पश्चिम बंगालमध्ये खेला होबेचा शेवट झाला आणि आता खेला खत्म. इतिहास घडला आहे. दीदीच्या बालेकिल्ल्यात भगवा फडकला आहे. याचं कारण काय? तर 7 फॅक्टरने पूर्ण गेम उलटवला. मुस्लिम मतापासून महिला मतदारापर्यंत आणि मोदी लाटेपासून संघटन शक्तीपर्यंत सगळे समीकरण बदलले. ते कसे? पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपचा विजय झाला. हा केवळ निकाल नाही तर एक मोठा राजकीय भूकंप आहे आणि याचा परिणाम 2029 मध्ये नक्की पडणार. नेमकं घडलं काय? कोणते 7 फॅक्टर आहेत जे गेम चेंजर ठरले? याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात येणाऱ्या 2 मिनिटात. देशाच्या राजकारणात ऐतिहासिक क्षण हा नोंदवला गेला आहे, कारण पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाने सत्ता काबीज करत मोठा विजय मिळवला आहे. अनेक वर्ष अपत्य मानला जाणारा ममता बॅनर्जी यांचा हा गड अखेर ढासळला आहे. याच्या पाठीमागचे कारण, या विजयामागे केवळ एक लाट नाही तर 7 फॅक्टरचा जबरदस्त प्रभाव दिसून येतो असं म्हणायला हरकत नाही. मग ते 7 फॅक्टर कोणते? त्यामध्ये पहिला फॅक्टर, मुस्लिम मतदार बंगालमध्ये सुमारे 30% आहे. पारंपरिकरित्या हे मत तृणमूल काँग्रेसकडे झुकलेलं होतं, मात्र यावेळी मताचे ध्रुवीकरण झाले. काही ठिकाणच्या मताची विभागणी झाली, ज्याचा थेट फायदा भाजपला झाला असं म्हटलं जाते. त्यानंतर दुसरा फॅक्टर कोणता? महिला मतदार. महिला मतदारांनी यावेळी निर्णायक भूमिका बजावली. 3,000 रुपये पर मंथ, 25,000 प्रेग्नंट महिलेला. ममता सरकारच्या योजनेचा लाभ असूनही महिला सुरक्षेचा मुद्दा मोठ्या प्रमाणावरती चर्चेत आला. या पार्श्वभूमीवरती महिलांनी बदलाची बाजू घेतल्याचं स्पष्ट झालं आणि भाजपने जे 3,000 रुपये महिना, 25,000 रुपये गर्भवती महिलाला जे डिक्लेअर केले, याचाही फायदा झाला. तिसरा फॅक्टर, स्थलांतरित मजूर. कोरोना नंतर आणि रोजगाराच्या मुद्द्यावरती नाराज असलेले अनेक तरुण मजूर मतदानासाठी परतले. या वर्गाचा कल बदलाच्या दिशेने गेला आणि त्याचा फायदा भाजपला झाला आणि भाजपची घोषणा, जे युवा आहेत, बेरोजगार आहेत, त्यांना 3,000 रुपये महिना. चौथा फॅक्टर, मुटुआ समाज. उत्तर 24 पारांगण भागातील मुटुआ समाजाने या निवडणुकीत मोठा प्रभाव टाकला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीच्या अपेक्षेने या समाजाने भाजपला पाठिंबा दिला. तोही एक फॅक्टर आहे. पाचवा फॅक्टर, निवडणूक यंत्रणा आणि पारदर्शकता. यावेळी निवडणूक प्रक्रिया अत्यंत कडक आणि पारदर्शक ठेवण्यात आली. मतदार यादीतील त्रुटी कमी करण्यात आल्या. यामुळे खऱ्या मतदाराचं मतदान वाढलं आणि निकालावरती त्याचा परिणाम झाला. आता ह्या गोष्टी उलट पण घेतल्या जाऊ शकतात, पण रियालिटी ही आहे. 6वा फॅक्टर काय? तर ममता फॅक्टर. ममता बॅनर्जी यांची प्रतिमा आणि नेतृत्व हे तृणमूल काँग्रेसचे बलस्थान होतं, मात्र यावेळी केवळ व्यक्तिमत्वावरती अवलंबून राहणे पुरेसं ठरलं नाही. जनतेमध्ये बदलाची भावना अधिक मजबूत झाली होती आणि त्याच्या उलट भाजपने तिथे प्रभाव दाखवायला सुरुवात केली होती. 7वा आणि सर्वात महत्वाचा फॅक्टर, मोदी फॅक्टर इथे चालला असल्याची चर्चा जोरदार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराने संपूर्ण निवडणुकीचं चित्र बदललं. त्याच्या संभावना मिळालेलं हे प्रचंड प्रतिसाद आणि विजय, स्थानिक पातळीवरती केलेला संवाद आणि विकासाच्या मुद्द्यावरती केलेले भाषण आणि घोषणा, याचा मोठा प्रभाव पडला आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपला एखादी सत्ता मिळाली. या सर्व घटकाचा परिणाम म्हणजे पश्चिम बंगालमधले सत्ता परिवर्तन. हा विजय केवळ एका राज्यापुरता मर्यादित नाही. याचा परिणाम भविष्यामध्ये देशाच्या राजकारणावरती मोठा बदल घडवून आणू शकतं आणि देशाच्या राजकारणावरती पडू शकतो, कारण पश्चिम बंगाल हे मोठं राज्य आहे. आता सर्वांचं लक्ष आहे, नवीन सरकार पश्चिम बंगालमध्ये कोण चालवणार, पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री कोण होणार आणि सर्वात महत्वाचे, हा बदल किती काळ टिकणार हेही तेवढंच
पाहणं औचित्याचं ठरणार आहे. पश्चिम बंगालमध्ये आता खेला होबे नाहीतर विकास होबे अशी भाजप नवीन घोषणा देताना पाहायला मिळते. यावरती आपलं काय मत आहे? हे 7 फॅक्टर तुम्हाला काय वाटतं? याचाच परिणाम म्हणून ममता तिथे हरली का आणि भाजप जिंकला का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.